जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं मॅथ बाय अजय सर अमरावती यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बघू नागपूर SRPFमध्ये झालेला 2024चा पेपर। त्याच्यामध्ये काय बघणार आहे आपण, मॅथ आणि रिजनिंगचे क्वेश्चन आपण बघू। त्याच्यातने बघा, त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन काय दिलेला आपल्याला, एका 500 रुपयाच्या नोटाच्या बंडलावर अनुक्रमे 17,572 ते 17,913 असे अनुक्रमांक टाकले तर या बंडलात एकूण किती रक्कम आहे म्हणते आपल्याला। काय म्हणते आपल्याला, अनुक्रमे किती, 500 रुपयाचे आपले किती आहे बंडल आहे, ठीक, 500 रुपयाची काय नोट आहे। त्याच्यामध्ये काय म्हणते 17,572 ते किती म्हणते 17,913 एवढा आपण काय अनुक्रमांक टाकले म्हणते। तर याच्यामध्ये आपल्याला 500 रुपयाचे एकूण किती नोट आहे म्हणते, म्हणजे किती रुपये आहे म्हणते एकूण। तर मग काय करायचं ह्यावेळेस 17,913 मधून काय करायचे, 17,913 मधून काय करायचे 17,572 हे मायनस करायचे। 3तून 2 गेले किती उरले, 1 उरला। 11तून 7 गेले किती उरले, 1 आहे। तर इथं काय करायचं, हातचा 1 घ्यायचा, म्हणजे किती म्हणते 11 बनते। 11तून 7 गेले तर किती उरले, 4 उरले। हातचा घेतलेला वापस देऊन द्यायचा। 9तून 6 गेले किती उरले, 3 उरले। इथे किती आलं मग आपलं उत्तर, 17तून 0, 7तून 7 गेले 0 उरले, 1तून 1 गेलं 0 उरले, इथं 0 उरणार आहे। 342 आपला उरला। आता किती आलं उत्तर आपलं, 342 आलं, सॉरी 300 किती आलं, 341 आलं। किती आलं, 341। आता काय करायचं, 341 मध्ये काय करायचा, 1 प्लस करून घ्यायचा, 1 प्लस करायचं। किती आलं मग आपण एकूण अनुक्रमांक किती आले, 342 आले। किती आले, 342 आले। आणि आपण एका अनुक्रमांकावर किती रुपये टाकतो, 500 रुपये टाकतो। तर 342वर किती टाकू, बस मग काय करायचं, 342 गुन्हेला काय करायचे 500 करून टाकायचे, ठीक आहे। 5 दुने 10, 0, हातचा आला 1, 5 चोक 20, 20 आणि 1 किती झाले 21, हातचे किती आले 2, 5 त्रिक 15, 15 आणि 2 किती झाले 17, आणि हे 2 शून्य आहे तर 2 शून्य इथं लावून द्यायचे। आपलं उत्तर किती आलं, किती आलं उत्तर आपलं 1,71,000। किती आलं, 1,71,000, ठीक आहे। आपल्याजवळ त्याच्यानंतरचा क्वेश्चन दिला, 2 + 4 + 6 + 8 + 10 प्लस असं कितीपर्यंत दिलेलं आहे, 2 + 4 + 6 + 8 प्लस करून कुठपर्यंत दिलेलं आहे आपल्याला, +46 पर्यंत दिलेलं आहे। कुठपर्यंत दिलेलं आहे, +46 पर्यंत। आता काय विचारलं आहे आपल्याला, याची एकूण समसंख्यांचे काय विचारले आपल्याला, बेरीज विचारलेली आहे। आता काढायची अशी, काय करायचं अशा वेळेस, काय करायची शेवटली संख्या पकडायची। शेवटली संख्या किती आहे, 46 आहे। 46चे काय करायचं, अर्धे करायचे। अर्धे केल्यावर किती होऊन राहिले मग, 46चे अर्धे केल्यावर 23 येते। 46चे अर्धे केल्यावर किती येते, 23 येते। मग आपल्याला समसंख्या काढायच्या आहे। एकूण त्याच्यात संख्या किती आल्या मग आपल्या 23 आला। मग आता आपल्याला एकूण समसंख्यांची बेरीज काढायची असली तर मग काय करायचं, 23च्या समोरची संख्या कोणती येते, 24 न याला गुणून टाकायचं। आता बघाच 23 गुन्हेला काय करायचं 24 करून टाकायचं। किती येते मग आपलं उत्तर, 4 त्रिक 12, हातचा आला 1, 4 दुने 8, 8 आणि 1 किती झाले 9, 0 त्याचे, बेत्रिक 6, बेदुने 4, ठीक आहे। 2, 9 6 किती होते 15, हातचा आला 1, 5 आणि 1 किती झाले 4 आणि 1 किती झाले 5। मग आपलं ॲन्सर किती आला, 552 आला। ॲन्सर किती आला, 552। आपल्या मग समसंख्येची बेरीज किती आहे एकूण, 552 आहे, ठीक आहे। त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय दिलेलं आहे आपल्याला, असं दिलेलं आहे, अंडररूटमध्ये किती आहे 128 आहे। अंडररूटमध्ये 128, इथं r दिलेला आहे आणि इथं किती दिलेलं आहे, r/7 दिलेलं आहे। हां, तर बरोबर आपल्याला काय याची व्हॅल्यू अशी विचारली। अशा वेळेस काय करायचं मग, आता बघायचं हे 128 आहे, किती आहे 128। आता 128 हे कायची पावर आहेत हे बघायचं। आता आपण 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 2 किती वेळा केला, बेदुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32, 32 दुने किती होते 64, 64 दुने किती होते 128। म्हणजे किती आहे ते 2 2 1 2 3 4 5 6 7। मग हे किती आहे आता 128 काय आहे, 2ची पावर किती आहे ते 7 आहे। किती आहे, 2ची पावर
7 आहे. किती आहे? 2ची पॉवर 7. तर मग आपली याची आरची व्हॅल्यू किती येणार आहे? 7 येणार आहे. आरची व्हॅल्यू किती येणार आहे? 7 येणार आहे. ठीक आहे. आणि इथं आरची व्हॅल्यू 7 आली. ठीक आहे. आता काय करायचं? हे 7 काय झाले? कॅन्सल झालं. आता इथं अंडररूटमध्ये आपण 7 टाकलेलं आहे. हे काय? 7 आहे. इथं अंडररूट आता हे आलं असं आणि इथं 7 आहे. हे 7नं काय होणार? हा 7 कॅन्सल होऊन जाणार. तर मग आपलं उत्तर काय येणार आहे याच्यातनी? 2 येणार आहे. किती येणार आहे? 2 येणार आहे. ठीक आहे. आपल्याला त्याच्यानंतरचा क्वेश्चन दिला आहे. काय दिला आहे? 0 0 0 0 0 0 0 आणि हे काय दिलं? 18 दिलं आहे. म्हणजे असं आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे काय म्हणते? याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर आता मोजायचे. पहिले किती शून्य आहे? 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. 18 गुणेला काय आहे? किती शून्य आहे? 1 2 3 4 5 6 7 8. किती आहे? 8 आहे. त्याच्या खाली काय द्यायचे? 8. 10ची पॉवर किती? 8चे शून्य दिलेलं आहे आपल्याला. आता आपल्याला ऑप्शननुसार करावं लागेल. आता हे गणित इथं किती आहे? पॉईंटमध्ये दिलेलं आहे सर्व. तर 18ला आता पॉईंटमध्ये घ्यायचं आहे. तर काय करावं लागेल? इथं आपल्याला 10 गुणेला काय करावं लागेल? 18 करावं लागेल. 1.18 करावं लागेल. इथं किती आहे? 10 गुणेला काय आहे? 10ची पॉवर किती आहे? 8 आहे. आणि 10ची पॉवर किती आहे? 1 आहे. आता वरतं जाणार तर हे काय होणार? मायनस होऊन जाणार. याची पॉवर हे काय? -1. इकडे गेल्यावर काय होणार आहे? वरतं गेल्यावर काय होणार? मायनस होणार. हे काय? 1.8. हे काय? इकडे गेल्यावर हे याची पॉवरमधून हे काय? मायनस होऊन जाईल. 8तून 1 गेले किती उरते? 7 उरते. 8तून 1 गेल्यावर किती उरते? 7 उरते. परंतु हे 8 इथं किती? प्लसमध्ये आहे. वरतं गेल्यावर काय? मायनसमध्ये. किती येणार मग आपलं उत्तर? 1.8 गुणेला 10ची पॉवर किती होते? -7 येते. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन का दिलेलं आपल्याला? 5/9 च्या 1/3 च्या 36/10 मध्ये किती मिळवावे? म्हणजे उत्तर आपल्याला किती? 5/3 येईल म्हणते. तर बघा आता काय आहे? 5/9 गुणेला काय आहे? 1/3 गुणेला काय आहे? 36/10. याच्यामध्ये आपण किती प्लस करू? म्हणजे याच्यातनी आपण किती प्लस करू म्हणजे आपलं उत्तर किती आलं पाहिजे म्हणते? 5/3 आलं पाहिजे म्हणते. ठीक आहे. आता करायचं याचा गुणाकार करायचा. 9 1 9 9 चौक 36. ठीक आहे. 9 चौक किती झाले? 36 आहे. 5 1 5 5 2 10 2 1 2 2 2 4. इथे किती आले मग आपल्या याची व्हॅल्यू किती आली? 2/3 आली. किती आली? 2/3 आली. प्लस किती आहे? x आहे. हां. आणि बरोबर कायच्या दिलेलं आहे आपल्याला? 5/3च्या दिलेलं आहे. मग एकची व्हॅल्यू काढायची आपल्याला. काय करायचं मग? हे x आहे. तर x इकडे गेल्यावर हे व्हॅल्यू काय होणार? इकडे गेल्यावर काय होणार? मायनसमध्ये जाणार. 5/3 मायनस किती? 2/3. आता याची व्हॅल्यू किती येणार मग? आता बघायचं आता काय. आता याला आपण कॉमन घेऊ. कॉमन घेतल्यावर काय करायचं? 3 खाली येऊन जाईल. इथं किती? 3 1 3 3 1 3 यातला आपण कॉमन घेऊन घेतला. आता याला गुणाकार करायचा. 5 1 5 2 1 2 5 - 2 किती होते मग? 5 - 2 केल्यावर किती येते? 3 येते. इथं किती आहे? 3 आहे. 3 न 3 कॅन्सल. तर आपलं ॲन्सर किती आलं मग? तिथं 1 आलं. किती ॲन्सर आलं मग आपलं? 1 आलं. ठीक आहे. मग आपण किती मिळवा लागेल आपल्याला? 1 मिळवा लागेल. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन आहे आपल्याला. एका पुस्तकाच्या 308 भाग व 20 पाने वाचून झाल्यावर आणखी 105 पाने वाचायची शिल्लक राहतात. तर पुस्तकात एकूण पाने किती आहे म्हणते? आपला भाग किती होता म्हणते? 8 भाग होता. ठीक आहे. त्याच्यापैकी आपण 3 पाने वाचले. हां. 3 पाने वाचले व काय म्हणते? 3 भाग वाचला व किती म्हणते? 20 पाने वाचले म्हणते. ठीक आहे. आणि आपला भाग किती उरला म्हणते मग? आता 8तून 3 गेले की उरला भाग 5 उरला. ठीक आहे. 20 पाने वाचले. मग आपल्याजवळ एकूण किती पाने वाचायची शिल्लक राहिली? 105. तर याच्यामध्ये काय करायचं? 105 हे पाने काय करायचे? प्लस करून टाकायचे. 20 आणि 105 किती झाले?
125 झाले. किती झाले? 125. आता 5ची जी व्हॅल्यू आहे ते काय आहे? 125च्या पानाच्या बरोबर आहे. 5ची व्हॅल्यू कितीच्या बरोबर आहे? 125 पानाची व्हॅल्यू. तर आपल्याला काय काढायची? 8ची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे, म्हणजे पूर्ण पानाची व्हॅल्यू काढायची आहे. आता काय करायचं? 105 पानाची व्हॅल्यू किती आहे? 5 भागा एवढी आहे. तर 8 भागाची व्हॅल्यू किती? बस 5 1 5, 5 2 10, 5 5 25. 25साठी किती होते मग? 200 होते. किती होते? 200. तर मग आपल्याजवळ एकूण पानं किती होते मग? 200 होते. त्याच्यानंतरचा काय क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला? 4/5, 11/15, 9/5 व 5/11 यातील लहान अपूर्णांक सांगा म्हणते. आता 4/5 आहे का दिलेला? 11/15 आहे, मग काय दिलेला? 9/5 आहे, मग काय आहे? 5/11 आहे. याच्यातला आपल्याला लहान अपूर्णांक काढायचा आहे. तर आता काय द्यायचं? याला भाग देऊन द्यायचा. 5 8 किती होते? 40. 0.8 आली याची. इथं किती येते? 15साठी किती होते? 105, म्हणजे 0.7च्या दरम्यान आहे. हे किती होते? 5 1 5, 5 8 किती होते? 40. 1.8च्या बरोबर आहे. हे किती आहे? 11 चौक 44. हे किती आहे? 0.4च्या बरोबर आहे. हे व्हॅल्यू मोठी आहे का लहान आहे का? नाही. हे लहान आहे का? नाही. हे लहान आहे का? नाही. मग आपला आन्सर किती आहे? 0.4. मग आपली उत्तर काय राहणार? 5/11 राहणार. मग लहान अपूर्णांक कोणता आहे आपला? 5/11. नंतरचा क्वेश्चन काय दिलेला आपल्याला? 8 + 88.88 + 8.88 + 88.888 असं आपल्याला क्वेश्चन दिला आहे. तर याची आपल्याला बेरीज विचारली. तर काय आता याची बेरीज करायची. काय करायचं मग? आता पहिले मोठी संख्यापासून आपण सुरुवात करायचं. लिहून घ्यायचं खाली 88.888 लिहिलं. मग आता काय लिहायचं? 88.88. आता इथे खाली काही संख्या नसल्यामुळे काय द्यायचं? 0 देऊन द्यायचं. मग आता काय? 8 पॉईंट किती आहे? 88 आहे. काही नसल्यामुळे 0 द्यायचं. इथं 8 आहे. मग आपल्याला याची काय विचारली? बेरीजच विचारली. 0 0 0. आता बेरीज करायची आपल्याला. लगायचा 8 0 0 0 किती दिले? 8 8 1 24 4. ह्याचे किती आले? 2. 8 1 24 24 आणि 2 किती झाले? 26 26 6. ह्याचे किती आले? 2. इथं पॉईंट आहे म्हणून पॉईंट देऊन द्यायचे. 8 चौक 32 32 आणि 2 किती झाले? 34 34 4. ह्याचे किती आले? 3. 8 2 16 16 आणि किती झाले? 3 19. आपलं उत्तर किती आलं मग त्याच्यातनी? 194.648. पण ऑप्शनमध्ये आहे का आपलं उत्तर ते? तर नाही. तर मग हे ऑप्शन काय दिलेलं आहे? सर्व गलत दिलेलं आहे. ठीक आहे, हे आपलं उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, एक टाकी एका नळाने 9 तासात भरते. जर टाकीचा नळ 5 तास चालला तर किती टक्के रिकामी राहील म्हणते. एक टाकी आहे ते किती तासात भरून आली म्हणते? 9 तासात भरते. परंतु ते काय म्हणते? फक्त 5 तास भरली म्हणते. आपण टाकी किती भरली? 5 तास भरली. मग रिकामी किती राहिली? आपली 9 तास भरत होतो आपण. किती भरली टाकी? 5 भरली. रिकामी किती राहिली आहे? मग 4 टाकी रिकामी राहिली आहे. पहिले किती भरत होतो आपण? 9. ते 9 पैकी किती रिकामी झाली आहे? 4. तर 100% काढायचं. तर मग काय करायचं? 100ने याला गुणाकार करून टाकायचा. आता भाग देऊन द्यायचा. कितीने भाग द्यायचा? आता 400/9 आहे. आता उत्तर द्यायचं. आता उत्तर काढायचं. आपलं काय? 9 चौक 36 उरले किती? 9 चौक 36 उरले किती? 4. 9 चौक 36 9 चौक 36 म्हणजे आपलं उत्तर काय ना? 44.4444 असं रिपिटेशन होतच जाणार त्याच्यातनं. मग आपलं उत्तर आहे 44.44%. त्याच्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आपल्याला, मुकेश म्हणते एक काम 15 दिवसात पूर्ण करतो. ठीक आहे, तर अनिल तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. जर अनिलने 8 दिवस काम केले तर उरलेले मुकेश काम किती दिवसात पूर्ण करेल म्हणते.
मुकेश म्हणते मुकेश किती दिवसात 15 दिवसात काम पूर्ण करून आला व अनिल तेच काम किती दिवसात करून आला म्हणते. हा अनिल आहे. अनिल तेच काम किती दिवसात 20 दिवसात करून आला म्हणते. परंतु अनिलने 8 दिवस काम केले तर उरलेले काम मुकेश किती दिवसात पूर्ण करेल म्हणते. आता 15 आणि 20चा लसावी किती येत असते 60 येते. 15 आणि 20चा लसावी किती आला 60. 60 आता याला भागणं 15 चौक 60 म्हणजे यांची कामाची एफिशियन्सी किती आली 4. 20 त्रिक 60. मुकेशची किती आली एफिशियन्सी कामाची 4 आली. मग अनिलची किती आली 3 आली. तर आपल्याला काय म्हणते अनिल म्हणते 8 दिवस काम केले म्हणते. अनिलची एफिशियन्सी किती आहे 3. याने किती दिवस काम केले 8 दिवस काम केले. किती झाले मग यानं काम किती दिले 8 दिवसातनी 8 त्रिक 24 काम केले. काम किती होते आपले 60 काम होतं त्याच्यापैकी 24 काम झालेलं आहे. तर आपल्याजवळ उरलं किती काम 36. 60मधून 24 काम गेलं तर उरलं किती काम आपल्याजवळ 36. मग आता कोण राहिला म्हणते मुकेश. मुकेशची एफिशियन्सी किती आहे 4 आहे. तर तो किती दिवसात पूर्ण करेल म्हणते. तर मग काय करायचं आहे 36ले 4नं भाग देऊन द्यायचा. 4 एक 4 4 9 36. तर मुकेश ते उरलेलं काम किती दिवसात पूर्ण करेल 36 दिवसात करेल. किती दिवसात 36 दिवसात. आपला नंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे 25 पॉईंट काय आहे 25.9467 असं दिलेलं आहे. व काय म्हणते यामध्ये 9 व 7च्या स्थानिक किमतीतील फरक सांगा म्हणते. 9 व 7च्या स्थानिक किमतीतील फरक काढायचा आपल्याला. आता 9 कुठं आहे इथं आहे. 7 कुठं आहे इथं आहे. तर अशा वेळेस काय करायचे पहिले पॉईंट मोजून घ्यायचे. 1 2 3 4 4 पॉईंट आहे. तर काय करायचं मग ते आता काय पॉईंट देऊन आहे. का पॉईंट इथं लिहून घ्यायचे. किती आहे 1च्या खाली किती 4 पॉईंट आहे 0 0 0 0 असे 4 पॉईंट असे लिहून घेतले. आता काय म्हणायचे 9ची स्थानिक किंमत. आता 9ची स्थानिक किंमत किती येते. आता स्थानिक किंमत काढायच्या वेळेस काय राहते ज्याच्यासमोर जेवढे घर राहते त्याच्यासमोर काय लावा लागते संख्यासमोर 0 लावून घ्यायचे. आता 9ची स्थानिक किंमत किती ते 9 1 2 3 मग 9ची स्थानिक किंमत किती आली 9000. आता काय म्हणते 7ची स्थानिक किंमत किती आहे. मग त्याच्यातला आपल्याला फरक विचारला. 7ची स्थानिक किंमत किती आहे 7च आहे. मग याच्यातला फरक विचारला. फरक आता काढायचा मायनस करून टाकायचं याच्यात. 10तून 7 गेले किती उरले 3 उरले. किती उरले 3 उरले. हातचा किती आला 1. 10तून 1 गेला किती उरले 9 उरले. हातचा किती आला 1. 10तून 1 गेला किती उरले 9 उरले. हातचा किती आला 1. 9तून 1 गेला किती उरले 8 उरले. मग आपलं उत्तर किती आलं याचं स्थानिक किंमत किती आली त्याच्यातला फरक किती आला 8 9 9 3 आला. परंतु आता काय दिलेलं आपल्याला हे पॉईंट पण दिलेलं आहे. म्हणजे किती 1 2 3 4 घरानंतर आपल्याला पॉईंट द्यायला लागतं. मग याच्या खाली काय लिहून द्यायचे ते 4 शून्य आपल्याला लिहून घ्यायचे 0 0 0 0. आता हे एवढे घर सोडून आपल्याला पॉईंट द्यायचा आहे 1 2 3 4 1 2 3 4. तर मग आपलं उत्तर किती आला मग 0.8993 आला. उत्तर किती आलं मग आपलं 0.8993 फरक आहे आपला मग त्याच्यात. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे आपला काय म्हणते जर दोरी 8 फूट व 9 इंच लांब असून तिचे समान 3 भाग केल्यास प्रत्येक भागाची लांबी किती आहे म्हणते. ठीक आहे. किती आहे म्हणते 8 फूट आहे प्लस किती आहे 9 इंच आहे म्हणते. ठीक आहे इंच आहे. आपण काय म्हणते ह्या 8 फूट प्लस 9 इंचची काय म्हणते 3 भाग केले म्हणते. 3 भाग करू तर प्रत्येक भागाची लांबी किती म्हणजे प्रत्येक भाग किती फूट किती इंच राहणार म्हणते. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे पहिले फूट आहे त्याला काय करायचं इंचामध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर इंचामध्ये कन्वर्ट करायसाठी काय करत असतं आपला 1 फूट म्हणजे किती होत असते इंच. 1 फूट म्हणजे किती असते इंच 12 इंच असते. 1 फूट म्हणजे 12 इंच असते. ठीक आहे. 1 फूट कायच्या बरोबर असते 12 इंचच्या बरोबर असते. तर 8 फूट किती इंचच्या बरोबर असेल मग 12ने इथं गुणून टाकायचं. तर मग आपल्या इंचमध्ये निघून जाते 12 8 96 इंच. किती येते 96 इंच प्लस किती 9 इंच. हां 96 इंच प्लस 9 इंच किती झाले मग इथं आपण बेरीज केली तर इथे येते 105 इंच येते. किती येते 105. ठीक आहे 105 इंच आला आपलं. मग आता काय म्हणते 105 इंच आपण किती भाग केले म्हणते 3 भाग केले म्हणते. 3 भाग देऊन द्यायचं. 3 त्रिक 9 3 5 15 म्हणजे आपला हर एक भाग कितीचा इंच येणार आहे 35 इंच येणार आहे. हर एक भाग किती इंच येणार आहे 35 इंच येणार आहे.
परंतु आपल्याला 35 इंच दिला आहे का ऑप्शनमध्ये नाही. तर मग काय करायचं आता, याला फूटमध्ये कन्वर्ट करायचं. मग फूटमध्ये कन्वर्ट करायचं असलं काय करायचं, मग याला 12 आपण भाग देऊन जायचा. ठीक आहे, 12 दुने 24 उरले किती, मग 11 उरलेलं आहे इथं. म्हणजे त्याचं उत्तर काय आहे, 12 फूट 11 इंच आहे. 12 फूट 11 इंच. परंतु आपल्यामध्ये हे ऑप्शनमध्ये उत्तर दिलेलं आहे का नाही, तर मग ते ऑप्शन पूर्ण काय आहे, चुकीचे आहे. तर आपलं उत्तर काय आहे त्याच्यात नाही, 12 फूट 11 इंच आहे. 12 फूट 11 इंच. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे आपला, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर काय म्हणते, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बरोबर किती आहे, 117 दिलेलं आहे. ए इंटू बी बरोबर किती दिलं आहे, 54 दिलेलं आहे. तर आपल्याला काय विचारलं आहे, ए प्लस बी इंटू भागेला काय, ए मायनस बी असं विचारलेलं आहे आपल्याला. तर करायचं कसं आता काय करायचं, अशा वेळेस याची नाही का व्हॅल्यू पुट करू आपण. याच्यातमध्ये काय करायचं, व्हॅल्यू पुट करायचं. आता काय याचा फोड पाडू, तर 9 सक किती होते, 54 होते. ठीक आहे, 9 सक 54 म्हणजे आपण एक व्हॅल्यू किती मानली, एची व्हॅल्यू मानली आपण 9 आणि बीची किती मानली 6. तर आता याच्यातनी होते का पुट, म्हणजे आपण व्हॅल्यू पुट करून पाहू. म्हणजे याची व्हॅल्यू टाकून जर हे उत्तर बरोबर येत असेल तर आपली व्हॅल्यू किती आहे, बरोबर येऊन जाते. मग आता बघायचं, 9चा स्क्वेअर किती येते, 81 येते. ठीक आहे, 6चा स्क्वेअर किती येते, 36 येते. याची बेरीज 117 येऊन राहिले का, 6 आणि 1 7, 3 11, 3 8 किती होते, 11 येऊन राहिले की 117 बरोबर आहे, 117 येऊन आले. मग आपली ए प्लस बीची व्हॅल्यू किती आहे, एची व्हॅल्यू किती आली 9, बीची व्हॅल्यू किती आली 6. तर मग आता त्याच्यातनी टाकून द्यायचं, ए प्लस बी करायचं, 9 प्लस 6, 9 मायनस 6 किती होते, 9 प्लस 6 केल्यावर किती येते, इथे 15, 9 मायनस 6 केल्यावर किती होते, 3. आता 3 याला भाग देऊन द्या, 3 1 3, 3 5 15. मग आपला ॲन्सर किती येणार आहे, 5 येणार आहे. ॲन्सर किती आहे मग आपला, 5 आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आपल्याला, 0.25 भागिले काय आहे, 0.5. ठीक आहे, प्लस 0. किती आहे, 25 भागिले काय आहे, 0.005. ठीक आहे, मायनस 0.025 भागिले काय दिलेलं आहे, 0.0005. आता आपल्याला याचा ॲन्सर काढायचा आहे. ठीक आहे, आता काय करायचं, आता अशा वेळेस काय म्हणायचं, पॉईंट मोजायचं. आता इथं किती घरानंतर पॉईंट आहे, 1 2. ठीक आहे, 1 2 घरानंतर पॉईंट आहे, ते खाली काय करायचं, तेवढेच शून्य लावून द्यायचे. गुन्हेला काय करायचे, 100. ठीक आहे, इथं किती घरानंतर पॉईंट आहे, 1 घरानंतर. मग वरतं काय करायचं, 1 घरानंतर गुन्हेला काय करायचे, 10. ठीक आहे, आता करायचं 0 0 कॅन्सल झालं, 5 1 5, 5 5 25. इथं किती आलं, 0. किती आली, याची व्हॅल्यू 5 आली. ठीक आहे, प्लस आता नंतर याची करायची. इथे किती घरानंतर 0 आहे, 1 2 3. मग इथे किती यायचे, 0 3 0 असे वाढवून द्यायचे. हे कॅन्सल झालं. आता इथे किती, 1 2, तर इथं किती काय करायचं, मग 2 0 इथं वाढवून टाकायचे. ठीक आहे, हे 2 0 आणि 2 0 कॅन्सल झाले, 5 1 5, 5 2 10. ठीक आहे, इथे किती आलं, मग आपलं 50 आलं. किती आलं, 50 आलं. प्लस नाही, आता काय मायनस आहे, इथं काय करायचं, मग मायनस. आता काय दिलेलं आहे, इथं 5. इथं किती 0 आहे, 4. तर इथं गुन्हेला काय करायचं, 4 0 गुणायचं. हे काय करायचं, कॅन्सल करायचं आहे. 1 2 3, तिथे किती 0 आहे, 3 0 आहे. तिथे काय करायचं, गुन्हेला 3 0 असे लावून द्यायचे. इथे किती 0, 4, 3 0 3 0 कॅन्सल झाले. आता काय द्यायचं, 5 1 5, 5 2 10, 25 2 किती, तर 50. मग इथे किती आले आपले, 50 आले. इथे काय प्लस 50 हे मायनस 50, हे काय होऊन जाते, कॅन्सल होऊन जाते. मग आपली व्हॅल्यू ॲन्सर किती आलं, 0.5 ॲन्सर आलं. किती आलं ॲन्सर, 0.5. पण त्याच्यामध्ये 0.5 दिलेलं आहे का, नाही, अंडररूटमध्ये दिलेलं आहे. मग हे ऑप्शन काय पूर्ण चुकीचे आहे. मग आपलं ॲन्सर काय याच्यात नाही, 0.5 ॲन्सर आहे. ठीक आहे.
नंतरचा क्वेश्चन का दिला आहे, दशादशे 8.5% दराने एका रकमेची 5 महिन्यात 255 रुपये व्याज मिळाले तर व्याजी लावलेली आपल्याला रक्कम काढायची आहे. किती आहे दर, किती आपला 8.5% हा काय दर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणते 5 महिन्यासाठी आहे आणि व्याज किती आहे आपल्याला 255 एवढा काय व्याज आहे. तर आपल्याला काय काढायची रक्कम काढायची. काय आता आपली रक्कम समजा x रुपये रक्कम आहे, त्याच्यावर दर किती आपला 8.5% दर आहे, गुन्हेला काय 5 महिन्यासाठी, महिने 5 आहे तर इथं काय करायचं भागेले 12 देऊन द्यायचे. हे टक्के आहे इथं, तर टक्केचं असल्यावर 100 भागेले देऊन द्यायचे. ठीक आहे. आणि आपल्याला व्याज किती भेटून राहिलं याचं 255 एवढं व्याज भेटून राहिलं. बरोबर आहे म्हणते. आता काय करायचं याचा भाग तोडून द्यायचा. आता हे व्हॅल्यू इकडे गेल्यावर काय होते पूर्ण गुणाकारमध्ये जाते. 100 गुणेला 12 हे काय झाली याच्यात गुणाकारमध्ये जाते, हिची व्हॅल्यू कॅन्सल होऊन जाते. आता द्या असं भाग द्यायचा. इथे एक पॉईंट आहे, हा पॉईंट गेल्यावर इकडे काय होऊन जाईल 0.1 वाढून जाईल. तर आता देऊन द्यायचा भाग. 5 1 5, 5 5 25, 5 1 5 कॅन्सल झाला. आता 5 17 त्रिक 17 5 किती होते 85 होते, 17 त्रिक किती होते 81 होते. ठीक आहे. 17 त्रिक किती होते 51 होते. आता याला 5 भाग देऊन द्यायचा. 5 1 5, 5 6 किती होते 30. ठीक आहे. आणि किती आता 1 0 आणि 2 0, 12 संग किती झाले 72. 1 0 2 0 इथं वाचले. मग आपला आन्सर किती आलेला आहे 7200 रुपये. किती आला आन्सर आपलं 7200 रुपये. त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आपल्याला, पुढीलपैकी अवास्तव संख्या ओळखा म्हणते. काय दिलेलं आहे 3 दिलेले आहे, 27 आणखी काय मायनस 27 छेद किती आहे 3 आहे. आणखी काय दिलेलं आहे 27 छेद 3 दिलेले आहे. ठीक आहे. तर आपल्याला याच्यात अवास्तव संख्या काढायची आहे. आता काय हे धनसंख्या आहे, धनसंख्या आहे, हे पण काय आहे धनसंख्या आहे, पण हे काय ऋणसंख्या आहे. नेहमी ऋणसंख्या काय राहते अवास्तव संख्या राहते. तर मग आपलं उत्तर काय आहे -27 छेद 3. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला, एका शर्टाची शापल किंमत किती आहे म्हणते 750 रुपये आहे. 750 रुपये आहे. शापील किमतीवर प्रथम 15% सूट व नंतर काय 10% अशा क्रमाने सूट देऊन विकला तर शर्टाची विक्रीची अंतिम किंमत किती म्हणते. तर बघा आपली शर्ट किती रुपयाचा होता 750 रुपयाचं होतं. पहिले काय केलं म्हणते आपण 15%ची सूट दिली. 15%ची सूट दिली म्हणजे 100 रुपये होते, आपण 15%ची सूट दिली तर मग आपल्याजवळ किती उरले 85%. म्हणजे 85% इथं ठीक आहे लिहून घ्यायचे. आता नंतर काय म्हणते आपण 10% सूट दिली म्हणजे आपल्याजवळ 100 रुपये होते, मायनस काय करायचे 10 करायचे. 10 केल्यावर किती होते इथं 90 होते. 90 इथं लिहून घ्यायचे. 90 लिहिल्यावर काय आहे मग आता इथं टक्के आहे, इथेही टक्के आहे, तर मग काय करायचं इथं 100 भागिले घेऊन घ्यायचे. 100 भागिले हे काय होणार टक्के कॅन्सल होऊन जाईल. टक्के कॅन्सल होऊन जाईल. आता याची 0 देऊन द्यायचे. 0 0 कॅन्सल. आता याचा भाग देऊन द्यायचा. 0 ने 0 कॅन्सल, 0 ने 0 कॅन्सल. ठीक आहे. आता याला भाग द्यायचा. 25 त्रिक किती होते 75 होते, 25 चौक किती होते 100 होते. आता याचा काय करायचा गुणाकार करायचा. 3 9 किती होते 27. 85 गुन्ह्याला काय करायचं 27 केलं आपण. भाग्याला काय 4 आहे. 7 5 35, 30 किती उरले 3. 7 8 56, 56 आणि 3 किती झाले 57 58 59 किती झाले इथं 595. आता काय 0 लावून द्यायचा. 2 5 10 0, हा चाला 1, 2 8 16 आणि 1 17. ठीक आहे. याले 5 9 8 7 12, हा चाले 1, इथं किती आला 2295. याचे उत्तर किती आलं मग आपलं 2295. आता काय करायचं भाग्याला किती 4 आहे तर 4 ने भाग देऊन द्यायचं. ठीक आहे. 4 5 20, उरले किती 2. आता इथे किती आले 29. 4 7 28 आले. 4 7 28 आले, उरले किती 1. 4 त्रिक 12, उरले किती आपले मग 3. 4 8 उरले किती 3. 4 7 28, 4 5 20. मग आपलं उत्तर किती आलं 573.75 आहे का उत्तर आपलं. ठीक आहे. 573.75 रुपये. आपला नंतरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला अंडर रूट वर्गमुळामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला
576 दिलेला आहे. याची आपल्याला काय करायची, वर्गमूळ काढायचा आहे. तर बघा आता किती शून्य आहे, 1 2 3 4 5 6. तर खाली किती आहे शून्य, 6 शून्य आले याचे, 1 2 3 4 5 6. वरतं काय व्हॅल्यू 576 आहे. असे काय आहे वर्गमुळात आहे. 576 कायचा स्क्वेअर राहते, 24चा. हे 24 असे बाहेर येऊन जाते. आता इथे किती संख्या आहे त्याचे काय करायचे, अर्धे करून बाहेर काढून जाते. 1 2 3 4 5 6. 6चे अर्धे किती होते, 3. तर इथं खाली 3 शून्य लावून द्यायचे. ठीक आहे, 3 शून्य आता याला भाग द्यायचा. किती आलं मग आपलं उत्तर, 0.024 आलं. किती आलं, 0.024. हा कायचा स्क्वेअर आहे, मग कायचा अंडर वर्गमूळ आहे, मग 0.024चा आहे. ठीक आहे. आपला नंतरचा क्वेश्चन काय दिलेला आपल्याला, 960 मीटर लांबीची रेल्वे ताशी 60 किलोमीटर तास वेगाने जाताना एका उभ्या खांबास किती वेळात ओलांडेल म्हणते. किती मीटर लांबीची रेल्वे आपली, 960 मीटर. आणि त्याची स्पीड किती आहे, 60 किलोमीटरमध्ये आहे. काय एका मीटरमध्ये आहे. तर मग काय करायचं, आता किलोमीटरला मध्ये आता मीटरमध्ये कन्वर्ट करायला काय करायचं, 518ने भाग देऊन जातं. ठीक आहे. आता हे 18 आहे, 18 गेल्यावर इकडे काय होणार, गुणाकारमध्ये चालले जाईल. 18 18 कॅन्सल होते. इथे गेले वरता. आता द्यायचं भाग, 0 ने 0 कॅन्सल झाले. 6 1 6, 6 18 आले. ठीक आहे. आता 96 गुणिले 3 किती करते, 3 सका किती होते, 3 सका 18. 8 हातचा आला 1, 3 9 27 आणि 1 28. इथे किती आले, 288 भागिले काय 5. आता देऊन द्यायचं. किती सेकंद येते मग आता द्यायचं, 5 5 25. उरले किती 3, 5 7 35. उरले किती 3, 5 6 30. मग आपला ॲन्सर किती आला, 57.6 सेकंद. किती आला, 57.6 सेकंद आहे का उत्तर. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे आपल्याला, 55 लिटर मिश्रणात दूध व पाणी याचे गुणोत्तर किती आहे, 8:3 आहे म्हणते. तर यात किती लिटर दूध टाकावे म्हणजे नवीन द्रावणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 4:1 होईल म्हणते. ठीक आहे. किती लिटर दूध आहे, किती लिटर आहे, 55 लिटर आपल्याला दूध व पाण्याचं मिश्रण आहे. काय आहे, दूध आहे आणि काय आहे, पाणी आहे म्हणते. ठीक आहे. दूध व पाण्याचं मिश्रणाचं हे प्रमाण किती आहे आपल्याजवळ, 8:3 आहे. ठीक आहे. मग काय म्हणते ते 4:1 झालं पाहिजे म्हणते. तर आपण किती टक्के त्याच्यातने काय म्हणते, दूध टाकावे. म्हणजे किती टक्के आपण दूध टाकावे म्हणते. काय करायचं आहे, दूध टाकावे म्हणते. पहिले आपल्याजवळ किती होते, 8:3 प्रमाण होते म्हणते. ते 4:1 करायसाठी आपण किती टक्के दूध टाकलं म्हणते. याच्यातने आपण पाणी चेंज केलं का नाही, म्हणजे पाण्याचं प्रमाण त्याचे जतच्या तसेच राहणार. इथं पाण्याचं प्रमाण किती आहे, 3 आहे. इथं किती आहे, 1 आहे. हे बरोबर आहे का, मग नाही. तर मग इथं काय करायचं, 3 गुणाकार करायचं. इथं मग 3 गुणाकार करायचं. इथं काय आलं, किती आलं मग, 4 3 12. इथं किती आलं, 4 1 3 1 3. आता पाणी आणि इथं पाणी बरोबर आलं का, आलं. ठीक आहे. आता आपल्या विचारलं किती टक्के दूध टाकलं. आता पहिले किती होता मग आपलं, 8 होतं. 8वरून किती झालं, 12 झालं. म्हणजे आपण इथं किती टाकलेलं आहे, 4 टाकलेलं आहे. ठीक आहे. मग आपल्याला हे 4%ची व्हॅल्यू काढायची आहे. 8 आणि 3 किती होते, 11. हे पहिलीची आपली 11%ची व्हॅल्यू किती, 11ची व्हॅल्यू किती आहे आपली, 55 आहे. ठीक आहे. तर आपली 4ची व्हॅल्यू काढायची आहे. 4ची व्हॅल्यू किती, 11 1 11, 11 5 55, 5 चोक 20. तर मग आपण किती दूध टाकलं असेल, 20 लिटर. किती, 20 लिटर दूध टाकलं असेल. नंतरचा क्वेश्चन दिलेला आपल्याला. काय म्हणते, 200 म्हणजे 0.4ची किती पट आहे म्हणते. 200 0.4चे किती पट आहे. 200चे हे 200 0.4चे किती पट आहे. पट आहे विचारलं. काय विचारलं, किती पट आहे म्हणते. ठीक आहे. 0.4चे किती पट आहे. तर आता बघायचं किती पट आहे.
200.4चे किती भेटा काय मग आता 0.4चे विचारले तर 0.4 काय करायचं हे खाली घेऊन घ्यायचे. ठीक आहे, वरतं काय घ्यायचे 200 घेऊन घ्यायचे. बस एवढंच विचारलं आपल्याला. हे किती पट आहेत, हे 0 आहे, एक घर सोडून 0 आहेत, हे 0 इथं कॅन्सल करायला इथं काय करायला लागेल आपल्याला, एक 0 वाढवावं लागेल. आता द्यायचं 4 1 4 4 5 20 किती पट आहे मग 500 पट आहे. किती पट आहे 500 पट. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला 256. काय दिलं आहे 256 1.6 किती आहे 256 0.16 गुणेला काय आहे 16. इथं काय दिलेलं आहे 0.18. असं आपल्याला काय करायचं आता याची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. आता व्हॅल्यू काढू आपण. काय आता हे 256 4चा किती पट म्हणजे 4चे व्हॅल्यू किती आहे 4ची पॉवर 4. 256 काय असते 4ची पॉवर 4 असते. म्हणजे काय 4 गुणेला 4 गुणेला 4 गुणेला 4 किती होते 4 चौक 16 4 चौक 16 16 चौक किती होते 64 होते. नाही 16 गुणेला 16 किती होते 256 होते. मग हे काय 4ची पॉवर 4 आहे. ठीक आहे. इथं काय गुणेला काय दिलेलं आहे 1.6. ठीक आहे दिली होती. आता इथं काय 4ची पॉवर आपल्याला काय राहिलं 4ची पॉवर 16 काय असते 4ची पॉवर 2 असते. इथं काय गुणेला काय 0.18 दिलेला आहे. आता काय करायचं याचा काय होत असते गुणाकार होत असते. ठीक आहे. गुणाकार झाल्यावर हे काय 16 चौक किती होते 64 16 चौक 64 4ची पॉवर किती होते 0.64 होते गुणेला. आता काय 18 दुणे किती होते 36. इथं काय 4ची पॉवर किती होणार आहे 0.36 होते. ठीक आहे. आता काय होते गुणाकारमध्ये नेहमी पॉवर काय होत असते ॲड होत असते. म्हणजे याची काय होते पॉवरची बेरीज होत असते. आता कॉमन घेऊ आपण 4 कॉमन घेतल्यावर काय होते 0.64 प्लस 0.36 किती झाले 1 झाले. तर मग 4ची पॉवर 1 किती होते मग उत्तर आपलं 4च येते. ॲन्सर किती आहे मग आपलं 4 आहे. ठीक आहे. आपला क्वेश्चन दिलेला आहे 15 भागिले 8/4 प्लस 5 गुणेला काय आहे 2. याची आपल्याला काय करायची व्हॅल्यू काढायची आहे. त्याची व्हॅल्यू किती येणार याच्यामध्ये तो ऑप्शन आपल्याला गलत दिलेला आहे म्हणजे चुकीचे ऑप्शन दिलेले आहे. तर आपण याच्यातनी सॉल्व करू. आता बघा आता काय आहे आता पहिले काय कोणचं सॉल्व करायचं अशा वेळेस काय 4 1 4 4 दुणे किती होते 8. आता काय करायचं पहिले भागाकार आता मग गुणाकार 5 दुणे किती होते 10 10 2 प्लस 10 किती झाले 12. ठीक आहे 12 झाले. आता काय 15 हे 12 भागाकारामध्ये तर 12 काय होणार इकडे भागायला चालले जाईल. व्हॅल्यू किती येतं मग 3 बाजी किती होते 15 3 चौक किती होते 12. आपलं उत्तर किती आलं 5/4 आलेलं आहे. ठीक आहे.